2026चं जे पर्व आहे ते पर्व साखऱ्याच्या आपल्या घरच्या मैदानावर आहे आणि त्यासाठी आपण आतापासूनच तयारीला लागलेलो आहोत। तुमच्या नावाची काल घोषणा सुद्धा झाली, तर त्या स्पर्धेबद्दल आणि आपल्या या आगरी प्रीमियर लीग बद्दल तुमच्या मुखातून आम्हाला ऐकायचं आहे। तर सर या आपण पुढे यायचं आहे। सर्वप्रथम सर्व खेळाडूंचे आयोजन नियोजन करणारे आमचे आगरी समाज बांधवांचे सगळ्यांचे मी शब्दसुमनाने आभार मानतो, कारण लागून या पाया विनवतो तुम्हाला हा सुख सोहळा स्वर्गी नाही। मानवी जीवन जगत असताना मी आध्यात्मिक चळवळीत काम करतो। मनोजजी वजे साहेब, जगद्गुरु तुकाराम महाराजांचे प्रमाण आहे का जे मानवी जीवनामध्ये जे गोष्टी तुम्हाला करता येईल ते कोणत्याही इतर जीवनीमध्ये इतर जन्मामध्ये तुम्हाला करता येणार नाही। आणि माझी पहिल्यापासून आता देवानंद वजे नातेवाईक पण म्हणा किंवा एक जवलिक पण आहे त्यांच्याबरोबर मी वारंवार असे लोकांचे कौतुक का करतो, कारण एक समाज म्हणून आज जगाच्या पाठीवर लोकांनी आपली दखल घेतलेली आहे, कारण ते करून तुम्ही लोक दाखवतात। मी खरंच जर सांगायचं झालं तर एवढंच सांगेल का ह्या आयोजन नियोजन जे तुम्ही करतात त्याच्या कौतुक करावं तेवढं कमी आहे। राहिला विषय आपला समाज, मी काल रुपेशशी बोलत असताना म्हटलं का या समाजाचे एक पाईक म्हणून एक व्यक्ती म्हणून कधीही कोणत्याही विषयाच्या संबंधित किंवा तुम्हाला काहीही गरज लागत असेल तर मला आवर्जून तुम्ही हाक मारा। जेवढी माझी कॅपॅसिटी असेल त्या क्षमतेपेक्षा 4 पटीने देण्याची तयारी माझी आहे। आणि ते काल बरेच वेळ आम्ही त्या संदर्भात बोलणं केलेलं आहे, ते आता घोषणा वगैरे ते करतील। राहिला मी वजे साहेबांचे गेल्या वर्षी बोललं का म्हटलं बंधू साखरेला मी टुर्नामेंट कधी, ते म्हटले का दादा तुम्ही तयारीला लागा पुढच्या वर्षी तुमच्याकडे असेल। मी येत असताना आमचेच गावचे किशोरजी वजे त्यांच्याशी मी बोलत होता, म्हटलं पुढच्या वर्षी 1 महिना पूर्ण कंप्लीट 1 महिना आम्ही संपूर्ण कामधंदे बाजूला ठेवून त्या ग्राउंडसाठी या टुर्नामेंटसाठी या समाजासाठी तन मन धनाने आम्ही मेहनत करणार श्रम करणार, याच्यात कुठेही दुमत असायचं कारण नाही। खूप चांगलं आयोजन आहे। पुढे जे काय घोषणा असेल ते बोलतील। सर्वांना मी सगळ्यांचे सर्व व्यक्तिमत्वांचे सर्वांचे शब्द सुमनाने आभार मानतो। इथेच थांबतो। जय हिंद जय महाराष्ट्र। वेलकम बॅक। आजच्या दिवसामधील शेवटचा आणि अंतिम सामना इन ॲक्शन पाहायला मिळतोय। 2 संघांमध्ये सुरू असलेली एक कडवी लढत। एका बाजूने GT 11 माकणे आणि त्यांच्या विपक्षात आपण पाहू शकतायत इन ॲक्शन मध्ये तानसा किंग तानसा। बॉलिंग ट्रॅकवर आगरी प्रीमियर लीगच्या 8व्या हंगामामधील यशस्वी गोलंदाज आगरवाडीचा ब्रँड आपल्याला पाहायला मिळतोय चेतन पाटील। काय ॲबिलिटी दर्शवलंय, खरं तर रेल्वेमध्ये कार्यरत आहे, सराव करण्यासाठी जास्त वेळ मिळत नाही, परंतु यंदाच्या हंगामामध्ये आतापर्यंत चेतन पाटील जणू काही हायेस्ट विकेट गेटरची भूमिका अदा करत असताना टशन देतोय पूर्णपणे गार्गेश गजानन पाटील या गोलंदाजाला। एक ग्रुपच्या माध्यमातून गार्गेशची एकंदरीत चमक आपण पाहिली आणि ब गटाच्या माध्यमातून चेतन याने अगदी गार्गेशची बरोबरी केलेली आहे। दोन्हीही गोलंदाजांच्या माध्यमातून 11 विकेट्स आतापर्यंत परिपूर्ण झालेले आहेत आणि जर 1 विकेट गारद केला, खरं तर हा लीग फॉर्मॅट मधील शेवटचा सामना आहे आणि येथून जर 1 विकेट घेतोय चेतन तर हायेस्ट विकेट गेटर बनेल या 8व्या हंगामामधील साखळी गटापर्यंत। बॉलर तयार, आगरवाडी गावाचं नाव खऱ्या अर्थाने उज्ज्वल केलंय। स्वप्नील गावड यांच्या प्रत्येक षटकाराकरिता मनोज गावड यांच्याकडून 100 रुपीजचं कॅश प्राइज जाहीर करण्यात आलंय। 5 चेंडू फेकून झालेले आहेत, फलकावरती 8 धावा आपण पाहतोय। 1 गडी गारद अशी स्थिती। प्रथम फलंदाजी करत असताना तानसा किंग तानसा संघ मैदानाच्या आतमध्ये
एका बाजूने विश्वास पाटील, सरपाड्याचा हा ब्रँड आपल्याला पाहायला मिळतोय. अत्यंत अनुभवी असा हा खेळाडू गेली कित्येक वर्ष क्रिकेटची सेवा करत असताना पाहायला मिळतोय. सद्यस्थितीमध्ये बॅटिंग स्टान्सवर बॉलर तयार, बॉलिंग ट्रॅक वरती चेतन पाटील. आतापर्यंत 11 विकेट्स. ऑन साइडला सजवलेला फटका आपण पाहू शकतायत. इथून मात्र सिंगल तर येते. विश्वास नकार दर्शवतोय. पहिल्या षटकाचा खेळ कंप्लीट झालेला आहे आणि धावांची टोटल जाऊन पोहोचले फलकावर 9 अंकावर. मी विनंती करतोय सन्माननीय श्री राजू रामचंद्र पाटील साहेब आपल्या मुख्य मंचावर आहेत. साखरे गावाचं हे अनमोल रत्न आणि आकाश जे मॅन ऑफ द मॅचचे खेळाडू आहेत. आपल्याला ही प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये यायचंय. पंच आपल्याला 2 मिनिटासाठी मी थांबवतोय कारण एक महत्वाची अनाउन्समेंट आहे ती इथे आपण करणार आहोत या आगरी प्रीमियर लीगच्या माध्यमातून. मैदानावर जेही उपस्थित आहेत आकाश आपण लवकरात लवकर यायचंय. मैदानावर जेही प्रेक्षक इथे उपस्थित आहेत मी सर्वांना एकदा माझ्याकडे लक्ष देण्याची विनंती करतो. बघा एक गोष्ट आहे, येणारं आगरी प्रीमियर लीगचं जे 9वं पर्व आहे हे 9वं पर्व साखरे या गावामध्ये मला वाटतं खेळवलं जाणार आहे. जे साखरेमध्ये खेळवलं जाईल या 9व्या पर्वामध्ये प्रथम क्रमांकाचं जे पारितोषिक आहे ते प्रथम क्रमांकाचं जे पारितोषिक आहे ते 1,21,000 रुपये इतकं असेल आणि ते 1,21,000 रुपयाचं पारितोषिक आपल्याला कुमार प्रियांश तुषार घरत सफाळे आणि आपल्या सोबत असलेले सन्माननीय श्री राजू रामचंद्र पाटील साखरे यांच्या माध्यमातून आलं. एकदा जोरदार टाळ्या. आणि आणखी एक महत्त्वाची अनाउन्समेंट आहे. राजू पाटील साहेब आपल्या सोबत आहेत आणि त्यांनी असं दर्शवलंय की येत्या पुढच्या सीझन मध्ये या लीग मध्ये जो खेळाडू मॅन ऑफ द सिरीज ठरेल त्याला बाईक पारितोषिक म्हणून दिली जाईल. एकदा जोरदार टाळ्या सर्वच प्रेक्षकांकडनं आम्हाला अपेक्षित आहेत, सर्व खेळाडूंकडनं अपेक्षित आहेत कारण येणाऱ्या पुढच्या पर्वामध्ये मॅन ऑफ द सिरीज म्हणून एक बाईक इथे पारितोषिक म्हणून देणार आहे. आगरी प्रीमियर लीग ही स्पर्धा दिवसेंदिवस मोठी होती आहे आणि ती आणखी मोठी कशी होईल याकरता सन्माननीय राजू पाटील साहेब आपण जे मोलाचं योगदान देत आहे खरंच मनाच्या अंतःकरणापासून आपलं मनपूर्वक धन्यवाद. आणि आपल्याकरता एकदा मी सर्वांना विनंती करतो की टाळ्या आपल्याकडनं अपेक्षित आहेत. मॅन ऑफ द मॅच देऊया. इथे जी मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी आणि हा कॉफी मग जो आपण देतोय जो आपण देऊन इथे आकाशचा सन्मान करणार आहोत. मॅचकडे पुन्हा एकदा जाऊ. मॅचला सुरुवात करायची. अंपायर्स ही मॅन ऑफ द मॅच आणि तर नंतर काही ऑनलाईन प्राइज आकाश तुला पोहोचलेले आहेत आणि कॅश प्राइज जे आहे तेही इथे आपल्याला दिलं जात आहे. धन्यवाद. बॅक टू क्रिकेट. वेलकम बॅक. धावांची टोटल आपल्याला पाहायला मिळते फलकावर 11 या अंकावर जाऊन विसावले गेले. 2 संघ एकमेकांच्या विपक्षामध्ये लढत आहेत. आजच्या दिवसामधील सामना क्रमांक 5 विद्यमान स्थितीमध्ये पाहायला मिळतो. अतिशय नेत्रलोचक, नेत्रदीपक, नयन मनोहरी, चक्षु विहंगम, उच्चस्तरीय उच्च श्रेणीय क्रिकेटचा आस्वाद आगरी प्रीमियर लीग आपण पाहू शकतायत. येथे रिव्हर्स अटेम्प्ट केला होता विश्वास पाटील यांच्या माध्यमातून. अपयशी फटका बघायला मिळालाय. धावसंख्या जाऊन पोहोचते हळूहळू 12 या अंकावर. दिग्गज मान्यवर सद्यस्थितीमध्ये आपल्याला बघायला मिळत आहेत. राजू रामचंद्र पाटील ॲडव्होकेट महोदय साखरे गावचं सुवर्ण रत्न आणि त्यांच्याच माध्यमातून आगामी वर्षाकरिता प्लेअर ऑफ द सिरीज करता मात्र बाईक आणि 1,21,000. एक मिनिट आपल्याला पुन्हा एकदा थांबवतो. आणखी एक अनाउन्समेंट राजू पाटील साहेब आपल्या सोबत आहे तर मग त्यांच्या समोरच ती करणं योग्य राहील. इथनं पुढे आगरी प्रीमियर लीगची जेवढं पर्व होतील त्या प्रत्येक पर्वामध्ये मॅन ऑफ द सिरीज म्हणून जी बाईक दिली जाईल त्या बाईकचे लाईफ टाइम स्पॉन्सर आपल्या सोबत आहेत सन्माननीय राजू पाटील साहेब. एकदा जोरदार टाळ्या त्यांच्याकरता. प्रत्येक वर्षी इथनं पुढे बाईक दिली जाईल आणि त्या बाईकचे ते स्पॉन्सर असतील. धन्यवाद साहेब. जेवढे आभार मानावे तेवढे कमी आहेत. आपण या खेळाडूंवर जे प्रेम दाखवताय त्याबद्दल आपलं मनपूर्वक धन्यवाद. वेलकम बॅक.
मेगा स्क्रीनवरती सुंदर दृश्य आपण पाहू शकतायत. राजू रामचंद्र पाटील साहेब ॲडव्होकेट महोदय, एक श्रीमंत मनाचा माणूस पाहायला मिळतोय. आध्यात्मिक वसा आणि वारसा जोपासणारा एक महानायक म्हणून आज या ग्रामीण विभागाच्या माध्यमातून आपण पाहू शकतायत, ज्यांनी अगदी लाईफ टाइम प्लेअर ऑफ द सिरीज करिता बाईक हा अवॉर्ड अग्री प्रीमियर लीग करिता सौजन्य केलेला आहे. एक दानशूर व्यक्तिमत्व आपण पाहतोय. त्यांचे मनापासून आभार स्पर्धेच्या माध्यमातून आणि मेगा स्क्रीनवर हे सुंदर सुंदर दृश्य. चला आता आपण वळूयात सामन्याकडे, जेथे अभिजित किणी ब्रँड ऑफ खराड तारा यांचा संघ फलंदाजी करतोय. तानसा किंग तानसा आणि विपक्षामध्ये क्षेत्ररक्षण करतोय गौरव तरे प्रेझेंट GT11. माकणे यावेळेस पुन्हा एकदा रचनात्मक फटका, चेंडू सरळ निघून येतोय. ॲडव्होकेट महोदय राजू रामचंद्र पाटील आणि जयवंत पाटील यांच्या स्वागतासाठी हा सुंदर देखणा चौकार. जबरदस्त फटक्याची निवड मात्र या ठिकाणी आपण पाहू शकतायत. 17 या अंकावर धाव फलक, एक गडी गारद. पुन्हा एकदा जबरदस्त स्विचचा फटका, चेंडूला फेकून देण्याचं कार्य. टाइम अँड टेक्निक, स्वीट अँड स्मार्ट, क्लास अँड क्वालिटी. काय फलंदाजी पाहायला मिळते मुख्य खेळपट्टीवर. सरपाड्याचा हा ब्रँड विश्वास पाटीलच्या बॅट मधून जबरदस्त स्विच इट षटकार, 6 धावा. धाव फलक जर आपण तपासून पाहिलं तर जाऊन विसावलंय. 23 या अंकावर काय फटका खेळला विश्वासने, जबरदस्त. माझ्याकडे प्रचंड अनुभव आहे. मी गेली 15 वर्ष टेनिस क्रिकेटची सेवा केलेली आहे. माझ्याकडे पोटेन्शियल आहे. माझ्याकडे कसब, कला, कौशल्य, नैपुण्य, तरबेजपणा, प्रावीण्यपणा काय असतो फलंदाजी मधला तो अगदी ठासून भरलाय आणि ते दर्शवून दिलं या फटक्यावर. ब्रँड ऑफ सरपाडा विश्वास पाटीलच्या बॅट मधून स्विच हिटच्या स्वरूपात हा षटकार. धावफलक फार वेगाने फ्लाय होत आहे. 23 या अंकावर 2 षटकांचा खेळ येथे अधिकृत स्वरूपामध्ये परिपूर्ण पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा अगरवाडीचा ब्रँड बॉलिंग ट्रॅकवर चेतन पाटील जर एक विकेट घेतोय इथून तर मानाची, सन्मानाची आणि प्रतिष्ठेची पर्पल कॅप त्याच्या शिरावर अग्री प्रीमियर लीगच्या या 8व्या हंगामामध्ये सजू शकते. तो मान, तो सन्मान मिळवे का हे मात्र बघण्यासारखं आहे. ऑन स्ट्राइक स्वप्नील गावड, फलंदाजी मार्कवर. फुट स्वरूपातील चेंडू जरा मताने सजवला गेला. तत्पूर्वी सिंगल तर मिळते. पहिल्या 2 षटकांमध्ये मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये चांगली टोटल या ठिकाणी उभारले गेले. 24 धावा सद्यस्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. GT11 माकणे संघ सद्यस्थितीमध्ये विकेटच्या शोधामध्ये, ब्रेक थ्रूच्या शोधामध्ये आकर्षणाचा केंद्रबिंदू बनलाय. विश्वास पाटील सुपर बॅटिंग. काय बॅटिंग केलंय. स्वीट शीटचा फटका, खऱ्या अर्थाने केविन पीटरसनची परिपूर्ण आठवण करून देणारा तो फटका. सूर्यकुमार अशोक यादव याची परिपूर्ण आठवण करून देणारा तो खऱ्या अर्थाने फटका होता. येथून मात्र लेग बाईकचे संकेत पंचांच्या माध्यमातून दर्शविण्यात आलेले आहेत. लाऊड अपील होतं, स्ट्रॉंग अपील होतं चेतन पाटील कडून, परंतु पंच विरल नायर स्वतःचा क्लास दर्शवत असताना पाहायला मिळत आहेत. उच्च श्रेणीय ही पंचांची भूमिका मात्र आपण पाहू शकतायत. खरं तर हलकासा अपस्टमच्या पलीकडे स्टान्स घेतला होता फलंदाजाने आणि त्या अनुषंगाने मात्र नॉट आउट करार. साईडला फटक्याची निवड पाहायला मिळते. स्वप्नील गावड एक जबरदस्त खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. खरं तर अजूनही मला सरपाड्याचं ते मैदान आठवतं. जर आपण 6 ते 7 वर्ष मागे गेलो तर डोक्याला जबरदस्त दुखापत झाली होती, तरी देखील लढला होता घाटीम संघासाठी. आणि दुखापतग्रस्त अवस्थेत स्वप्नील गावड याने सरपाड्याच्या मैदानामध्ये आपल्या संघाला अंतिम फेरीपर्यंत धडक मारून दिली होती. तोच घाटीमचा ब्रँड स्वप्नील गावड सद्यस्थितीमध्ये इन ऍक्शन आहे. 26 धावा फलकावर, एक गडी गारद, बॉलर तयार.
बघायला आपण पाहू शकतायत अपस्टमच्या अगदीच बाहेर या चेंडूची पिचिंग होती, परंतु फलंदाजाने निर्णय घेतला अगेन्स्ट द लाईन खेळण्याचा, विथ द लाईन खेळला नाही आणि त्याचा परिपाक आपण पाहिलाय. येथून 2 धावा कंप्लीट होत आहेत. आता हळूहळू पार्टनरशिप सजवण्यामध्ये यश मिळालंय. खराटताडा मधील एक सुवर्णरत्न अर्थातच अभिजित किनी यांनी हा संघ प्रेझेंट केलाय आणि सद्यस्थितीमध्ये सुरेख फलंदाजी तानसा किंग तानसा, खास करून विश्वास पाटील सुपर बॅटिंग. पुन्हा एकदा लॉफ्ट केलाय ऑन साइडला, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे. जजमेंट चुकलं. एका क्षेत्ररक्षकाच्या दृष्टिक्षेपातून सर्वाधिक महत्वपूर्ण बाब कोणती असते तर त्याचं जजमेंट. अचूकतेचा मोजमाप, अचूकतेचा मापदंड त्याच्याकडे असायलाच हवा. चेंडूवरची करडी नजर आणि बॉडीला खूप चांगल्या पद्धतीने बॅलन्स करावं लागतं. ते मात्र झेल सुटला जातोय. रिॲक्शन बघा चेतन पाटीलच्या जर विकेट आला असता तर हायेस्ट विकेट गेटर बनू शकला असता. 30 धावा फलकावर. त्याच्या स्पेल मधील हा शेवटचा चेंडू आहे. बघूयात गार्गेश गजानन पाटीलला ओव्हरटेक करतोय किंवा नाही, कारण दोन्ही गोलंदाजांचे प्रत्येकी 11 विकेट्स आतापर्यंत आगरी प्रीमियर लीग मध्ये कंप्लीट झालेले आहेत. चेतन शेवटचा चेंडू घेऊन आपल्या स्पेल मधील. येथे मात्र पंचांचं बोट आकाशाकडे. येथून मात्र आपण पाहू शकाल मनकट विकेट करिता. बघूयात त्या ठिकाणी चर्चा विनिमय रंगले. नॉट आउट करा, कारण आपण पाहू शकतायत स्वतः चेतन पाटीलने त्या ठिकाणी माघार घेतली. स्पोर्ट्समॅन स्पिरिट दर्शवलं. खरं तर 9 फूट. निश्चित एकदा सांगेन की प्रेक्षकांनी टाळ्या वाजवा चेतन आणि गोलंदाजा करता, कारण मंकी विकेट त्यांचा सक्सेस झाला होता. मात्र क्रिकेटमध्ये स्पोर्ट्समन जे स्पिरिट आहे ना ते खूप गरजेचं आहे आणि दोघांनी ते दाखवलं. अभिनंदन, धन्यवाद चेतन आणि दोन्ही चेतनचं ज्यांनी ही कामगिरी केली आणि फलंदाजाला माघारी बोलवलं, जे क्रिकेटमध्ये खूप रेअर आहे, खूप कमी वेळा पाहायला मिळतं, जे या दोघांनी केलं. तोच उल्लेख मी केला होता की स्पोर्ट्समॅन स्पिरिट कसं असावं याचं जबरदस्त फॉर एक्झाम्पल या ठिकाणी बघायला मिळालं. चंदनाची ओळख ही त्याच्या सुगंधावरून आणि एका चांगल्या खेळाडूची ओळख ही त्याच्या खेळाडू वृत्तीवरून होत असते. ते दर्शवत असताना या ठिकाणी सुपरस्टार आयकॉन खेळाडू चेतन पाटील ब्रँड ऑफ सरपाडा आणि चेतन पाटील ब्रँड ऑफ आगरवाडी यांना आपण पाहू शकलात. 1946 मध्ये मुलवंतराय, हिम्मतलाल, विनू मनकट यांनी बिल ब्राऊनला बाद केलं आणि तेव्हापासून मंकी विकेट नावाची संकल्पना जी आली क्रिकेटच्या क्षितिज वलयावर. येथून मात्र जबरदस्त स्पोर्ट्समॅन स्पिरिट. लाऊड अपील. येथून मात्र कौस्तुभ पाटील यांच्या आनंदाला पारावार उरलेला नाहीये, कारण हायेस्ट विकेट गेटर बनलाय. गार्गेश गजानन पाटील याला ओव्हरटेक करून आगरवाडीचा ब्रँड चेतन पाटील 12 विकेट सहित आग्री प्रीमियर लीगच्या या 8व्या हंगामामध्ये हायेस्ट विकेट टेकर, मानाची, सन्मानाची, प्रतिष्ठेची पर्पल कॅप त्याच्या शिरावर. हे सेलिब्रेशन बघा. शिखर धवन गब्बर याची आठवण करून देणारं हे सेलिब्रेशन, जणू काही वाघाची दहाड आपल्याला पाहायला मिळते चेतनच्या माध्यमातून. सफाले शहराने नाव गाजतई नाव कोणाचा, हे सफाले शहराने नाव गाजतई नाव कोणाचा. मागणे गावाच्या गौरव तरेचा, मागणे गावाच्या जीटी दादाचा. वेलकम बॅक. एका आनंदाची आणि सन्मानाची बाब, सुखद धक्का जीटी 11 संघाकरिता. ऑरेंज कॅप आणि पर्पल कॅप दोन्ही एकाच संघाकडे, ते देखील एकाच नावाचे खेळाडू पाहायला मिळत आहेत. चेतन पाटील ब्रँड ऑफ आगरवाडी, चेतन पाटील ब्रँड ऑफ सरपाडा. आणि दोन्ही प्रतिष्ठेच्या कॅप मात्र या दोन खेळाडूंच्या शिरावर सजलेले आहेत. 31 प्रोग्रेस कार्डवर 2 गडी गारद. बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय मोहित मडवी, सुपरस्टार आयकॉन. आता मात्र आपल्याला पाहायला मिळतोय मुख्य खेळपट्टीवर. बॉलिंग ट्रॅकवरती आपण पाहू शकतायत पारगावचा ब्रँड अजिंक्य घरात, उंच सखल बांध्याचा खेळाडू.
छान पद्धतीने मात्र आपण पाहू शकलात येथून वाईट बॉलचा इशारा पंच दर्शवित असताना पाहायला मिळत आहेत. एक्स्ट्रा स्वरूपातील एक धाव फलकामध्ये ऍड केली जाईल. 32 धावा या फलकावर आगामी वर्षापासून आपण पाहणार आहोत. प्लेअर ऑफ द सिरीज करता बाईक अगदी लाईफ टाइम आग्री प्रीमियर लीगची शोभा अगदी दिवसेंदिवस वृद्धिंगत करण्याचं कार्य केलं ऍडव्होकेट महोदय राजू रामचंद्र पाटील साखरे गावचं ते कोहिनूर. आणि काय जबरदस्त दानशूरपणा कसा असावा याचं सर्वोत्तम उदाहरण मी म्हणेन. ते फटका फसलाय अजिंक्य गरात याच्या अकाउंट मध्ये विकेट. सुंदर गोलंदाजीचं पृथक्करण. फलंदाज बाद कोण. इथे जर आपण पाहिलं तर मगाशी जसा उल्लेख केला दीपेशनाही की जे पारितोषिक आपल्याला उपलब्ध करून दिलं लाईफ टाईमसाठी बाईक, ते म्हणतात ना एक मारा सॉलिड मारा, तशी एक एंट्री मारली मात्र ती लाईफ टाईमसाठी सुपर हिट एंट्री तिथे आपल्याला राजू पाटील यांची पाहायला मिळाली. आणखी एक पुढचं पर्व साखरे गावामध्ये होणार आहे तर त्याची तयारी साखरे ग्रामस्थ मंडळानं आत्ताच केली आहे. सन्माननीय किशोरजी वजे, जयवंतजी पाटील, भगवानजी पाटील, रुपेशजी पाटील, पिंटूजी वजे, अमोलजी पाटील, सचिनजी वजे आणि साखरे ग्रामस्थ मंडळ यांच्या माध्यमातून ज्या 14 ट्रॉफीज या स्पर्धेच्या माध्यमातून दिल्या जाणार आहेत त्यापैकी 10 ट्रॉफीज या ग्रामस्थ मंडळ आणि या मान्यवरांच्या वतीनं या स्पर्धेकरता उपलब्ध करून दिल्या जातील हे त्यांनी आत्ताच आमच्यापर्यंत पोहोचवलंय. सन्माननीय किशोरजी वजे, जयवंतजी पाटील, भगवानजी पाटील, रुपेशजी पाटील, पिंटूजी वजे, अमोलजी पाटील आणि सचिनजी वजे या सर्वांचं मनपूर्वक धन्यवाद. विशेष पारितोषिक आलेलं आहे महेश पाटील ऑल इन वन पार्टनर यांच्याकडून. चेतन पाटील यांनी जी पर्पल कॅप आपल्या नावावरती केलेली आहे त्याकरिता त्यांचे परम मित्र महेश पाटील यांच्याकडून 500 रुपयांचं प्राइज जाहीर करण्यात आलेलं आहे. कॉंग्रॅच्युलेशन्स. आपण वळूयात ऑन गोईंग मॅच कडे जिथे अमर पाटील ब्रँड ऑफ मायकोप आम्हाला सूचित करतायत 36 धावा झालेल्या आहेत. 36 ऑन बोर्ड. एका बाजूने रोहिदास किणी ब्रँड ऑफ कोपर याला आपण पाहू शकतायत फलंदाजी मार्कवर जबरदस्त मोस्ट एक्सपिरियन्स प्लेयर आणि त्याच्या साथीने सुपरस्टार आयकॉन खेळाडू मोहित मडवी. कंट्रोल तर ढासललाय गोलंदाजाचा. बघूयात पंचांचा इशारा काय येतोय या चेंडूवर. अतिरिक्त धाव घेण्याचं टेम्पटेशन देखील बघायला मिळालंय बाईच्या स्वरूपात आणि रिव्ह्यू मात्र रिफर करण्यात आलाय करिता. मात्र आपण पाहू शकता चला या ऑफिशियल्स निरीक्षण तथा परीक्षण करण्याकरिता येथे या विमर करिता रिव्ह्यू घेण्यात आलेला आहे. थोड्याच वेळामध्ये आपल्यापर्यंत परफेक्ट डिसिजन या ठिकाणी पोहोचेल. 36 ऑन बोर्ड. आजचा दिवस अग्री. इट्स अ नो बॉल. खराब चेंडू जो थर्ड अंपायरच्या माध्यमातून दर्शवण्यात आलाय. फ्री हिटचे संकेत देखील आशुतोष व्यवहारे यांच्या माध्यमातून परिपूर्ण केले जात आहेत. 38 धावा आता फलकावर आणि समवेत उघडा डोळे बघा नीट कारण आता येतोय फ्री हिट. अजिंक्य गरात ब्रँड ऑफ पारगाव फ्री हिटचा चेंडू घेऊन राईट आर्म ओव्हर द विकेट. फ्री हिटच्या चेंडूवर फलंदाज मात्र फ्री झालेला आहे. चेंडू सरळ जाऊन विसावला तो मिड विकेटच्या क्षेत्ररक्षकाच्या ओंजळीमध्ये. तत्पूर्वी आपण पाहू शकतायत 2007 मध्ये क्रिकेटमध्ये सृजनशील उत्क्रांती घडवून आणणारा हा नियम मात्र पोषक ठरला फलंदाजाकरिता. 4 40 धावा हे 4थं षटक प्रगती पथावरती आपण पाहतोय. संध्याकाळच्या सत्रामध्ये धावा चेस करणं थोडंसं कठीण मागच्या 5 दिवसांमध्ये आपण पाहिलंय. काल संध्याकाळच्या सत्रामध्ये शेवटच्या षटकामध्ये 19 धावा शिल्लक राहिल्या आणि त्या अनुषंगाने तानसा किंग तानसा संघाच्या माध्यमातून ही चांगली वाटचाल आपण पाहतोय. कारण येथून जर 60+ स्कोर येतोय तर GT11 माकणे संघासमोर यक्ष प्रश्न उभा राहील तो चांगल्या फलंदाजीचा. कारण चेतन पाटील हा फलंदाज सध्या खूप चांगल्या टच मध्ये परंतु चेतन बाद झाल्यानंतर GT11 माकणे संघ थोडासा निष्प्रभ ठरला या स्पर्धेत. खूप चांगला फटका यावेळेस मात्र आपण पाहू शकतायत सुपरस्टार आयकॉन खेळाडू अर्थातच मैदानाच्या आतमध्ये
मोहित मडवीच्या बॅट मधून चौकार आलाय 4. अर पालघर केलं वा यार सपाळे गावान माझ्या कुर्लाई आईला हक मारिली आगऱ्यान माझ्या कुर्लाई आईला हक मारिली आगऱ्यान धन्यवाद डिस्क जॉकी. काय कमालीचा फटका सजवला मोहित मडवी या फलंदाजाने. 46 धावा आता फलकावरती सजलेल्या आहेत. सध्याचं क्रिकेट खूप फास्ट आहे, खूप स्मार्ट आहे. जर तुमच्या संघामध्ये जागा बनवायची असेल तर अशा प्रकारचे फटके हे मात्र मॉडर्न क्रिकेटमध्ये मुबलक आणि पुष्कळ प्रमाणामध्ये तुम्हाला सजवावेच लागतात. आणि त्याचं एक उदाहरण आपण पाहिलं मोहितच्या बॅटमधून. इथे मात्र सन्मान दिलाय. प्री माइंडेड स्ट्रोक होता. तत्पूर्वी आपण पाहू शकाल धावसंख्या वृद्धिंगत होते आणि एकंदरीत जाऊन पोहोचते प्रोग्रेस कार्डवर. 47 या अंकावर 4 षटकांचा खेळ हा परिपूर्ण झालेला आहे. अगदी आमच्या व्यासपीठासमोर आदरणीय देवानंद कृष्ण वजे, डॅशिंग अँड डायनामिक पर्सनॅलिटी. आज त्यांच्या देखील आनंदाला पारावार उरला नसेल, कारण हे व्यक्तिमत्व फक्त एक नाव म्हणून शिल्लक राहिलेलं नाहीये, तर गेल्या 8 वर्षांमध्ये इतकी मेहनत घेतलंय की आज फक्त त्यांच्या नावानेच मोठमोठ्या मात्र गोष्टी होत आहेत. एक ब्रँड म्हणून समोर आलेले आहेत आणि त्यांना साथ मिळाली संपूर्ण कमिटीची. त्यांच्या साथीने आपण पाहू शकाल मनोजजी पाटील सोनावे गावचं हे सुवर्णरत्न. धावसंख्या आहे 47, 47 धावा आणि काय साथ सोबत मिळाले. आज मात्र कमिटीच्या आनंदाला पारावार उरलेला नाहीये, कारण त्यांच्या शब्दांचा मान राखून ॲडव्होकेट राजू रामचंद्र पाटील यांनी लाईफ टाइम प्लेअर ऑफ द सिरीज करिता बाईक जे सौजन्य केलेले आहे आणि आगामी वर्षामध्ये तब्बल 1,21,000 रुपयांचं प्रथम पारितोषिक देखील जे सौजन्य स्वरूपात आपल्याला पाहायला मिळतं. साखरे क्रीडांगणामध्ये स्वर्गीय श्रीकांतजी ठाकरे क्रीडांगण साखरे येथे आगरी प्रीमियर लीगचा 9वा हंगाम आपल्याला पाहायला मिळेल आणि त्याकरिता हे सौजन्य मोठ्या प्रमाणावर अध्यक्ष अभिजित किणी दादाच्या दमलई नावात अध्यक्ष अभिजित किणी दादाच्या दमलई नावात आमच्या त्यांचा किंग संघाचं नाव 40 धावा फलकावर. आज सकाळच्या सूत्रापासून मनीष गावड यांनी प्रचंड मेहनत घेतली. अगदी पहिल्या सामन्यापासून ते या स्टेजवरती आहेत आणि या संपूर्ण दिवस त्यांना साथ लाभली रुपेश नरेश पाटील यांची. येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचं, विशेष अतिथींचं आदरातिथ्य आणि योगेश दादा तरे यांना कोण विसरेल. जबरदस्त मेहनत त्यांची देखील दिवसभरामध्ये. किशोर नारायण वजे जबरदस्त अद्वितीय सहकार्य सातत्यपूर्वक दर्शवताना पाहायला मिळत आहेत. 48 धावा फलकावरती आहेत. 3 गडीगारत बॉलर तयार. ब्रेक स्वरूपातील चेंडू सरळ जाऊन विसावतोय समीर गरत, एक लेजंड खेळाडू 40+ मधला, मात्र आपल्याला पाहायला मिळतोय ॲज अ विकेट किपर बॅटर म्हणून खूप नाव कमावलं ते पालघर जिल्ह्यामध्ये. सद्यस्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे यष्टी रक्षकाच्या भूमिकेमध्ये पारगावचा हा ब्रँड. धावांची टोटल आहे फलकावर 48. टॅप केलंय चेंडूला अंडरआर्म कॉपीबुक स्टाईलने. तत्पूर्वी सिंगल तर त्या ठिकाणी परिपूर्ण केली जाईल. सुंदर अशा वातावरणामध्ये रोमहर्षक आणि उत्साहवर्धक अशी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. अत्यंत नेत्रलोचक, नेत्र दीपक, नयन मनोहरी, चक्षु विहंगम ॲटमॉस्फिअर मध्ये. ऑन साइडला सजवलेला हा देखील फटका आपण पाहतोय काउ फेज मध्ये. फील्ड मात्र त्या ठिकाणी केलं जाते. थोडीशी स्वैर फेकी झाली, नजर हट्टी, दुर्घटना घटी, लालचपुरी बला आहे. येथून मात्र थर्ड अंपायर रिफर करण्यात आलेला आहे, तो स्क्वेअर लेग पंचांच्या माध्यमातून. चला या ऑफिशियल्स अजितजी मात्रे आपण यायचं आहे निरीक्षण तथा परीक्षण करण्याकरिता. धावचित आहे किंवा नाही हे आपल्याला तपासावं लागेल. अगदी थोड्याच वेळामध्ये हा पेंडिंग डिसिजन ऑन फील्ड पोहोचला जाईल. प्रशांत किणी यांना कोण विसरेल. मुख्य व्यासपीठावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत खूप सारी मेहनत त्यांच्या माध्यमातून. जीवाचं रान, नॉट आउट करार हा इशारा मात्र या ठिकाणी पोहोचलेला आहे. नाबाद अजित मात्रे जे थर्ड अंपायर म्हणून सध्या कार्यरत आहेत आणि ऑन फील्ड हा डिसिजन त्यांच्या माध्यमातून पोहोचला जातोय. धावांची टोटल आहे 51 या अंकावर. 51 ऑन बोर्ड. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये चेतन पाटील आयकॉन वर्सेस आयकॉन, बेस्ट वर्सेस बेस्ट अशी लढत पाहायला मिळते.
लॉफ्ट केलाय ऑन साइडला, चेंडू मात्र सरळ निघून जातोय. हाय अँड हँडसम षटकार 6. वेलकम बॅक. चेंडूंची संख्या जर आपण तपासून पाहिले आतापर्यंत 5 चेंडू फेकून झालेले आहेत. बॉलर तयार. यावेळेस आपण पाहू शकताय ऑन साइडला पुन्हा एकदा स्मॅश केलाय, चेंडू सरळ निघून जातोय. बॅक टू बॅक सिक्सर्स. अध्यक्ष अभिजित किणी दादाच्या दमलई नावात, अध्यक्ष अभिजित किणी दादाच्या दमलई नावात, आमच्या कांसा किंग संघाचं नाव धन्यवाद गाजते डीजे. पालघर जिल्ह्यात. आमच्या धन्यवाद कांसा डिस्क किंग जॉकी. संघाचं नाव गाजते पालघर जिल्ह्यात. संतोष पाटील उमरोळी, आपण कृपया करून योगेश दादा तरे टेंबोडे यांच्याशी संपर्क साधावा प्लीज. नम्र विनंती स्पर्धेच्या माध्यमातून. अभिजित किणी कराड तारामधील धावांची टोटल आहे 63 फलंदाजांच्या माहितीसाठी, आणि त्यांनी या संघाला प्रेझेंट केलंय. खूप चांगलं सॉन्ग देखील आहे. आगामी काळामध्ये आपण ऐकूयात. सध्या 5 षटकांचा खेळ परिपूर्ण झालेला आहे. 63 धावा फलकावर आणि 3 गडी गारद अशी स्थिती आपल्याला पाहायला मिळते. शेवटचे 6 चेंडू आहेत. संध्याकाळच्या सत्रामध्ये ही खूप चांगली टोटल मी म्हणेन, कारण आता मात्र एक वैशिष्ट्याच्या दिवसामध्ये हवेचा झोत काही थांबला नाही. अगदी संध्याकाळच्या सत्रापर्यंत बघा, कॅमेरामॅन मनीष निजाई त्यांना मात्र फील येत असेल तो हिमालयाचा ज्या पद्धतीने त्या ठिकाणी हवेचा झोत प्रचंड मोठ्या प्रमाणावरती आहे. आणि डाव्या हाताच्या फलंदाजांसाठी मात्र जेव्हा दोन्ही एंडचा वापर केला जातोय, खऱ्या अर्थाने खूप चांगलं पोषकतेचं वातावरण म्हणतात ना. एकंदरीत राजकारणामध्ये देखील ज्या नेत्याची हवा असते त्या नेत्यालाच निर्विवादपणे निवडून दिलं जातं, आणि क्रिकेटमध्ये वारा तिथेच मारा. आणि म्हणूनच जेव्हा GT11 माकणे हा संघ येईल फलंदाजीसाठी, तेव्हा आपण पाहू शकणार आहोत खऱ्या अर्थाने वायडिश लॉंग ऑफ परिक्षेत्रामध्ये प्रचंड प्रचंड त्या ठिकाणी ऍडव्हान्टेज मिळणार आहे. हवेचा झोत परिपक्व पाहायला मिळतोय. 64 धावा फलकावर. येथून बॉलर तयार. सुशांत वजे, ब्रँड ऑफ उमरोळी. फुलटॉस स्वरूपातील चेंडू, फटका तर फसलाय. पंच दर्शवतायत नो बॉल. खराब स्वरूपामध्ये चेंडूचे संकेत आलेले आहेत. येथून मात्र चुकी केले गोलंदाजाने. नो बॉल. विमर 1 कमरेच्या वर मात्र हा चेंडू डिलिव्हर झाला, आणि त्या कारणास्तव येथून धावा अक्षरशः झपाट्याने वाढू लागल्यात असंच उद्घोषित करावं लागेल समालोचन कक्षेमधून, कारण 67 ही टोटल आता एस्टॅब्लिश झालंय. आणि येणारा चेंडू मात्र फ्री हिटचा. सूट सवलत आणि कमिशन या चेंडूवर. ऑफ साइडला खूप छान पद्धतीने या फटक्याची निवड बघायला मिळालंय. सिंगल तर मिळते. दुसऱ्या धावेसाठी देखील खूप चांगलं कोलॅबरेशन बघायला मिळालं. येथून मी रोहिदास किनी याचं कौतुक करेन. एक अत्यंत अनुभवी अष्टपैलू असा खेळाडू, आणि त्याने योग्य वेळी सांगितलं की 2 धावा येणार आहेत आणि तुला आता स्ट्राईक घ्यायची आहे, कारण हे शेवटचं षटक आहे. सुपरस्टार आयकॉन खेळाडू मोहित मडवी खूप कमी कालावधीमध्ये स्वतःच्या नावाचा ठसा छाप संपूर्ण पालघर जिल्ह्यामध्ये ज्याने सोडले. यावेळेस मात्र जबरदस्त गुडघ्यावर बॅलन्स करत असताना बैठक स्ट्रोक कृष्णा लक्ष्मण सातपुते यांची आठवण करून देणारा फटका चेंडू सीमारेषा पार. चौकार. काय जबरदस्त फटका होता. काही क्षणांसाठी प्रथमेश अरुण ठाकरे ब्रँड ऑफ वारेटेच्या आठवण यावी अशा पद्धतीने ऑफ स्टंपच्या पलीकडे शफल होऊन मोहित मडवीने काय फटका खेळला होता. जबरदस्त. उगाचच आयकॉन म्हणून माझी निवड इतक्या भव्य स्पर्धेमध्ये झालेली नाहीये. इथून मात्र पंच दर्शवतायत पाईच्या स्वरूपामध्ये धावांची संख्या जाऊन विसावलंय 74-74 या अंकावर. जसा मनोज किशोर पाटील यांनी उल्लेख केला होता की सुरुवात मात्र त्याने केली होती ऍज अ बॉलर, परंतु आजच्या तारखेला तो जबरदस्त ऑलराऊंडर खेळाडू म्हणून ओळखला जातोय. यावेळेस मात्र मिड विकेट पट्ट्यामध्ये सुंदर अद्वितीय काय झेल टिपलाय चेतन पाटील सरपाड्याचा हा ब्रँड. सुपरस्टार आयकॉन खेळाडूने जबरदस्त झेल परिपूर्ण केलेला आहे. षटक जर आपण पाहिलंय तर 5.5
5 षटकांचा खेळ परिपूर्ण झालेला आहे आणि अत्यंत आकर्षक अशी टोटल प्रोग्रेस कार्डवर 74 च्या पद्धतीने आपण पाहिलं होतं. स्टीव्ह स्मिथ देखील एक लेग स्पिनर बनण्यासाठीच आला होता इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये, परंतु पुढे जाऊन कसोटी क्रिकेटमधील सर्वाधिक यशस्वी फलंदाज म्हणून सध्या त्याची ओळख पाहायला मिळते. तसेच आपण सनथ जयसूर्याला देखील पाहिलं होतं, तो देखील गोलंदाज बनण्यासाठी आला, परंतु जाता जाता श्रीलंका संघासाठी प्रचंड यशस्वी अष्टपैलू म्हणून त्याने निरोप घेतला. अगदी IPL च्या पहिल्या संगमामध्ये 31 षटकार त्याने खेचले होते. अगदी तशा प्रकारे आपण मोहित मडवीला पाहिलंय. बॉलर तयार, शेवटच्या चेंडूवर सरळ बॅटचा वापर आहे. क्षेत्ररक्षक अजिंक्य गरात, पारगावचा ब्रँड चुकी करणार नाहीये. सुंदर झेल परिपूर्ण केला जातोय. 6 षटकांचा खेळ येथून परिपूर्ण झालेला आहे आणि 6 षटकांच्या समाप्ती अखेर प्रोग्रेस कार्ड वरती 74 धावा या सजलेल्या आहेत. विजयासाठी जर आपण पाहिलं तर 75 धावांचं टार्गेट निर्धारित 6 षटकांमध्ये GT 11 माकणे या संघासमोर. काय घडेल आणि काय बिघडेल ते ऐकवण्यासाठी आणि प्रेक्षकांचं मन रिझवण्यासाठी आदरणीय मनोज किशोर पाटील सरांना आपण निमंत्रित करूयात मायक्रोफोनवर. यस डीजे. धन्यवाद. यानंतर आपण एका सन्मान आणि सत्काराकडे जाणार आहोत. मागचे 2 दिवस ज्यांनी अप्रतिम समालोचन आपल्या सर्वांपर्यंत पोहोचवलं ते दीपेश कंडी यांचा सन्मान आणि सत्कार आपण या मंचावरनं करणार आहोत. मी सन्माननीय देवानंद वजे देवाभाऊ यांना विनंती करतो की आपण मंचावर यावं व त्यांचा सन्मान आणि सत्कार आपण आपल्या शुभस्ते करावा.
एक व्हिडिओ पाहताय. भाताणे गावातील एक अप्रतिम कलाकार ज्याच्या कलेनं ज्यानं सर्वांनाच प्रभावित केलंय असा कौशिक जाधव, ज्यानं आगरी या 3 शब्दांपासून एक अक्षर गणपती बनवलाय आणि आगरी या शब्दांपासून बनवलेला जो अक्षर गणपती आहे तो तुम्हाला ऑन स्क्रीन तिथे दाखवला जातोय आणि तो अक्षर गणपती जो आहे तो या आगरी प्रीमियर लीगला त्यानं समर्पित केलंय ती ड्रॉइंग आणि त्याच्या खाली त्याने लिहिलंय सुद्धा आगरी प्रीमियर लीग 2025. धन्यवाद कौशिक जाधव. खूप छान कलाकृती कौशिक जाधवने ही साकारली आहे या आगरी प्रीमियर लीगच्या 8व्या पर्वाकरता. कौशिक जाधव भाताणे ज्यांनी ही कलाकृती साकारली आहे. आगरी या शब्दांपासून, या 3 शब्दांपासून हा अक्षर गणपती त्याने बनवलाय. धन्यवाद कौशिक. संपूर्ण आगरी प्रीमियर लीगच्या कमिटीच्या वतीनं आपलं मनपूर्वक धन्यवाद. एकदा कौशिक करता सर्वांकडनं टाळ्या येऊ द्या ही विनंती करतोय. खूप छान कलाकृती कौशिकची आपण पाहिली. थोड्या वेळानं ती कलाकृती तुम्हाला युट्यूबच्या माध्यमातून सातत्यानं दाखवली जाईल. धन्यवाद कौशिक. बघा, GT11च्या खेळाडूंनी लक्षात ठेवायचं आहे 76 धावा तुम्हाला जर तुम्ही केल्या आणि विजय मिळवला तर मात्र 33 चेंडूमध्ये तर विशाल पाटील सरपाडा यांच्याकडून 5,000 रुपयाचं कॅश प्राइज आहे GT11 माकणी या संघासाठी. कारण 76 धावा करून जर GT11 संघ विजयी होतोय तर मात्र तानसा किंग या स्पर्धेतून बाहेर जातोय आणि राही फायटर माकणे हा संघ इन होतोय. परंतु 75 धावांचं जे टार्गेट आहे आणि त्या फक्त 75 धावा झाल्या तर मात्र तानसा किंग इन होतोय आणि राही फायटर मागे होतोय. हे लक्षात ठेवायचंय. फक्त 1 धाव एक्स्ट्रा करायची आहे. 75चं टार्गेट आहे, तिथे जर 76 झाल्या तर तानसा किंग बाहेर जाते आणि राही फायटर मध्ये येते. परंतु 75 झाल्या आणि GT11 जिंकतोय तरी सुद्धा तानसा किंग मध्ये येते. 5,000 रुपयाचं कॅश प्राइज विशाल पाटील सरपाडा यांच्याकडून लागलेला आहे. जबरदस्त, अप्रतिम. आपण बघतोय फटका, 1 धाव येते. आणि 34 चेंडू मध्ये जर 75 धावा केल्या तरी सुद्धा तानसा किंग हा संघ बाहेर जातोय. 35 मध्ये केल्या तरी सुद्धा. भूषण पाटील घासकोपरी यांच्याकडून लगातार 3 षटकार, लगातार 3 चौकारांसाठी 1,000 रुपयाचं कॅश प्राइज लागले GT11 माकणी या संघासाठी. त्यानंतर प्रत्येक षटकारासाठी 200 रुपयाचं कॅश प्राइज आहे भूषण पाटील घासकोपरे यांच्याकडून. आणि हर्ष पाटील यांच्याकडून अवधूत साठी 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. चेंडू फक्त फील्ड केला तरी अवधूत. 5,000 रुपयाचं इथे कॅश आमच्यापर्यंत पोहोचलेली आहे. जर GT11 संघ इथे जिंकतोय तर 33 एक नंबरचा संघ. थँक्यू. क्रिकेटचा हा भारी उतुंग. धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या 5 धावा 1 गड्याच्या मोबदल्यात आपल्याला बघायला मिळतात. 5 चेंडूंचा योग्य रीतीने खेळ होतोय. अवधूत पाटील याच्यासाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज लागले हर्ष पाटील यांच्याकडून. चेंडू जरी फील्ड केला क्षेत्ररक्षण करताना तर 500 रुपयाचं कॅश प्राइज असेल. गोलंदाजी ट्रॅकवर आपल्याला बघायला मिळेल. अंकुश सचिन काका हा गोलंदाज येतोय. गोलंदाजी ट्रॅकवर आपल्याला बघायला मिळतोय. धावसंख्येचा आपण विचार केला तर धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 6 या धावसंख्येवर. जबरदस्त आणि अप्रतिम असं षटक आपल्याला बघायला मिळतंय.
सचिन काका यांचं पहिलं षटक संपले. धावसंख्या आपण बघितली तर 6 धावा 1 गड्याच्या मोबदल्यात. अंकुश पाटील माकणे यांच्याकडून GT 11च्या खेळाडूंनी लगातार 2 षटकार कोणीही मारले तरी 500 रुपयाचं कॅश प्राइज लागलंय. तमाम क्रीडा रसिकांनी मात्र इथे बक्षिसांची खैरात अक्षरशः केलेली आहे GT 11 माकणे या संघावर. तर 5000 रुपयाचं कॅश प्राइज आमच्या हातामध्ये आहे. 35 चेंडूमध्ये जरी हे आव्हान पार झालं तरी सुद्धा तानसा किंग हा संघ या स्पर्धेतून बाहेर जातोय आणि राही फायटर्स माकणे हा संघ इन होतोय. परंतु 36 चेंडूमध्ये जर 75 धावांचं टार्गेट पूर्ण झालं तर मात्र राही फायटर माकणे हा संघ बाहेर जाऊन तानसा किंग हा संघ इन होतोय. तर तानसा किंगला फक्त ह्या धावा आहेत त्या धावा रोखायच्या आहेत कुठल्याही परिस्थितीमध्ये. संदेश पाटील माकणे यांच्याकडून 500 रुपये. सुशांतने जर 2 षटकार मारले तर आता मोबाईल माझा मी बंद ठेवतोय. धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या 6 धावा 1 गड्याच्या मोबदल्यात. षटक क्रमांक पहिलं हे संपलेलं आहे. षटक क्रमांक दुसरं सुरू होते. रोहिदास किनी गोलंदाजी ट्रॅकवर. या वेळेला आपण बघतोय आणि धावसंख्या आपण बघितली तर स्थिरावलेली आहे. बघा ज्यांना ऑनलाईन पेमेंट करायचं आहे खेळाडूंसाठी जे बक्षीस लावतात तर त्यांनी एकतर आयोजकांना ते ऑनलाईन पेमेंट करा कारण आम्ही नावं घेतल्यानंतर खेळाडू आमच्याकडे येतात. तर कृपया प्लीज रुपेश पाटील यांच्या अकाउंटला जर तुम्ही सेंड केले तर आम्ही त्यांना कॅश देऊ. धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या 6 धावा. आणि ज्या कोणाला खेळाडूंना बक्षीस लावायचे असतील तर कृपया प्लीज एका चिठ्ठीवर लिहून आणि पैसे इथे पाठवा ही आपणास नम्र विनंती. धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या 1 ने पुढे सरसावते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न सुशांत वजे हा खेळाडू आपण बघतोय. बघा तिसऱ्या धावेच्या प्रयत्नात आहेत आणि इथे तिसरी धाव सुद्धा पूर्ण होताना बघायला मिळते. गुड रनिंग बिटवीन द विकेट. चौथी धाव. 4 धावा परिपूर्ण केल्या जातात. आदरणीय हितेश अनंत पाटील साहेब इथे उपस्थित झालेले आहेत सफाळ्यावरून. त्यांना आम्ही विनंती करतोय आपण मुख्य मंचावर यायचं आहे. या वेळेला आपण बघतो इथे झेलबाद होताना सुशांत वजे हा मात्र बाद होतोय आणि ते झेलबाद होताना बघा हा वन ऑफ द बेस्ट एसटी रक्षक आहे APL हिस्ट्रीमध्ये. आपण बघितलं तर दीपेश पाटील उमरोळीचा हा खेळाडू आहे. सध्या क्रिकेट पासून थोडासा दूर आहे. फ्लाइंग टू फ्लाइंग असा प्रवास त्याचा रोज बघायला मिळतोय. परंतु बघा अजूनपर्यंत चेंडूवरची नजर, एसटी रक्षण काय जबरदस्त आणि इथे झेल घेतल्यानंतर सेलिब्रेशन काय बघा. तानसा किंग जर विजयी होते तर अनिकेत पाटील कशित कोपर यांच्याकडून 5000 रुपयाचं कॅश प्राइज लागलंय. आज या स्पर्धेचा 6वा दिवस आहे. उद्या 7वा दिवस असेल. उद्या शेवटचा दिवस असेल. याआधी अशी बक्षिसं शेवटच्या दिवशी लागायची परंतु इथे आपण बघितलं तर 6व्या दिवशीच बक्षिसांची अक्षरशः खैरात होते आगरी प्रीमियर लीगच्या माध्यमातून. गोलंदाज रोहिदास राईट आर्म राऊंड द विकेट. या वेळेला सुरेख 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 अप्रतिम चेंडू आपल्याला बघायला मिळतोय. काय जबरदस्त चेंडू मात्र हाताळला जातोय. उद्याच्या दिवसामध्ये पहिला सामना असेल तो 9 वाजता दोन्ही संघांनी हजर राहायचं आहे कारण तिसऱ्या क्रमांकावर कुठला संघ असेल ते आम्ही अनाऊन्स करू. परंतु अ गटातून जो तिसऱ्या क्रमांकावर संघ आहे जय बजरंग बिरवाडी त्या संघाने कंपल्सरी इथे 9 वाजता हजर राहायचंच आहे नाहीतर तुम्हाला पेनल्टीला सामोरे जावं लागेल ह्याची नोंद घ्यायची आहे. उद्या रूल्स जे आहेत ते तुम्हाला फॉलो करावे लागतील कारण याआधी प्रत्येक दिवशी 5 सामने होते. आपण कुठल्याही प्रकारचं तुम्हाला वेळेसाठी बंधन घातलं नव्हतं परंतु उद्या 6 सामने आहेत प्लस उद्याचा शेवटचा दिवस आहे. पाहुणे येतील त्यामुळे थोडासा वेळ इकडे तिकडे जाईल आपला. त्या अनुषंगाने शेवटचा सामना अंतिम सामना हा आपल्याला सूर्यप्रकाशामध्येच क्लिअर करायचा आहे. त्यामुळे सकाळी लवकर सामने सुरू करून आपण अंतिम सामन्यासाठी भरपूर वेळ आपल्याकडे हवा आहे. त्या अनुषंगाने आपण 3 नंबरचा संघ आहे अ गटातून जय बजरंग बिरवाडी संघाचे जर खेळाडू आम्हाला ऐकत असतील तर उद्या 9 वाजता तुम्ही इथे हजर राहायचं आहे.
याची नोंद घ्या. धावसंख्या आपण बघितली तर 14 धावा 2 गड्याच्या मोबदल्यात. पुन्हा एकदा रोहिदास किनी यावेळेला सुरेख फटका आहे. चेंडू निघून जातोय एका धावीसाठी. धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या जाऊन पोहोचते 15 या धावसंख्येवर. कारण तिसऱ्या क्रमांकावर राही फायटर्स माकणेच्या आशा सुद्धा जिवंत आहेत. धावसंख्या 15 धावा 2 षटकांचा खेळ होतोय. इथे बघा तब्बल 5,000 रुपयाचं कॅश प्राइज GT11 ला लागलंय आणि 5,000 रुपयाचं कॅश प्राइज हे तानसा किंग साठी सुद्धा लागलंय. सुंदर असं दृश्य आपल्याला बघायला मिळतंय. पूर्णपणे मात्र प्रेक्षकांना कॅमेरामध्ये कॅच केलं जातंय. काही जबरदस्त आगरी प्रीमियर लीगच्या माध्यमातून आपण बघतोय. विश नेटवर्कच्या माध्यमातून ही क्षणचित्र आपल्याला बघायला मिळतात. हॅलो, मगाशी जो आपण अक्षर गणपतीचा व्हिडिओ पाहिला आगरी प्रीमियर लीगच्या माध्यमातून जो बनवला गेलाय कौशिक जाधव या गुणी कलाकारानं, तो व्हिडिओ जर तुम्हाला हवा असेल तर तुम्ही कौशिक जाधव जे इंस्टाग्रामचं अकाउंट आहे अक्षर गणेश आर्टिस्ट, तिथे जा आणि इंस्टाग्रामवरनं ती व्हिडिओ आपण मिळवू शकता. व्हाईट बॉलचा इशारा येतोय पंच विरल नायर सरांकडून. श्रुती जगदीश पाटील या मॅडमचा आज वाढदिवस आहे आणि त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा असतील. शुभेच्छुक आहेत विनोद पाटील सरपडा आणि कल्पेश कुडू बहाडोली, तसेच संजय घरत यांच्याकडून या शुभेच्छा आलेल्या आहेत. धन्यवाद. गोलंदाजी ट्रॅकवर आपल्याला बघायला मिळतोय सचिन काका. काय जबरदस्त आणि अप्रतिम मात्र इथे षटक आपल्याला बघायला मिळतंय. तसेच अग्री प्रीमियर लीग पर्व 9 आणि या 9व्या पर्वासाठी आपण बघतोय 5वं पारितोषिक रोख रक्कम रुपये 11,000 हे सुद्धा आलेलं आहे. यावेळेला रिव्हर्स फटका चेतनच्या बॅट मधून चेंडू निघून जातोय. 1 बाउन्स 4 धावांकरिता चौकार येतोय. कुमारी 1 मिनिट रेवा विपुल वझे साखरे वजे ट्रान्सपोर्ट यांच्याकडून 5व्या क्रमांकाचं पारितोषिक रोख रक्कम रुपये 11,000 पुढच्या सीझन साठी हे आलेलं आहे. त्यांचा आम्ही आभार व्यक्त करतोय. थँक्यू सो मच. वजे ट्रान्सपोर्ट विपुल वजे यांच्याकडून हे पारितोषिक आलंय. ₹5,000 कॅश प्राइज आहे GT11 माकणे या संघासाठी आणि कॅश आमच्यापर्यंत पोहोचलेले आहे. विशाल पाटील सरपडा यांच्याकडून हे पारितोषिक आहे. कॅश सुद्धा आलेले आहे आमच्याकडे आणि जर GT11 माकणे संघ विजयी होत नाही तर ती कॅश आम्हाला त्यांनी देण्याचं ठरवलेलं आहे विशाल पाटील यांनी. सचिन पाटील काका गोलंदाज आहे. 2 चेंडूंचा खेळ होतोय. 21 धावा धावफलकावर आहेत. चेतन जोपर्यंत आहे तोपर्यंत आशा जिवंत आहेत राही फायटर माकणे संघाच्या. कारण इथून GT11 काही गमावणार नाही. कारण GT11 क्वालिफाय झालेला संघ आहे. परंतु GT11 जर 35 चेंडू मध्ये जिंकतोय तर तानसा किंग बाहेर जातोय. या वेळेला मोठा फटका चेंडू सीमा रेषा पार षटकार 6 धावा येतात. क्या बात आहे चेतन पाटील. जबरदस्त अप्रतिम फटका आपल्याला बघायला मिळाला. चेतन जोपर्यंत आहे तोपर्यंत विशाल पाटील यांच्या चेहऱ्यावरचं जे स्मित हास्य आहे ना ते कायम राहते. आणि चेतन शेवटपर्यंत राहिला आणि हा सामना जिंकला तर चेतनसाठी पर्सनल ₹1,000 कॅश प्राइज आहे विशाल पाटील सरपडा यांच्याकडून. 152 धावा चेतनच्या या स्पर्धेमध्ये झालेल्या आहेत. 11 4 आणि 11 षटकारांच्या साह्याने. इथे तिसऱ्या पंचांची मदत घेतली आहे. तिसऱ्या पंचाने इथे यायचं आहे. बघूया पंच काय दर्शवतात. तिसरे पंच डिसिजन पेंडिंग आपल्याला बघायला मिळतो. तर नॉट आउट आहे. फलंदाज सुरक्षित आपल्या घरामध्ये बघायला मिळतोय. धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या 29 धावा
29. राही फायटर माकणे संघाच्या आशा अजूनही जिवंत आहेत. देव पाण्यात ठेवले असतील आणि देवाचा धावा होत असेल राही फायटर माकणे संघाकडून, तर एका बाजूने तानसा किंगचे पाठीराखे सुद्धा राम नामाचा जप करत असतील. बघूया कशा पद्धतीने मात्र गोलंदाजी करतोय सचिन काका. या वेळेला हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न केला होता चेतनने, परंतु इथे एक सिंगल घेण्याचा प्रयत्न दिसतोय. दीपेश पाटील हा यष्टी रक्षक स्वतः क्षेत्ररक्षण करण्यासाठी थोडासा पुढे सरसावला होता. एक धाव या दरम्यान पूर्ण होताना आपल्याला बघायला मिळते. धावसंख्या आपण बघतोय 30 धावा. 2.5 षटकांचा खेळ इथे कंप्लीट होतोय. 19 चेंडूमध्ये विजयासाठी 45 धावांचं लक्ष समोर आहे. जोपर्यंत चेतन आहे तोपर्यंत आशा पल्लवित असतील त्या खास करून राही फायटर माकणीच्या, कारण GT11 ला दुसऱ्या किंवा तिसऱ्या क्रमांकावरच राहायचं आहे. परंतु इथून जर चेतन जिंकतोय, 35 चेंडूमध्ये सामना फिनिश करतोय, तर राही फायटर माकणे संघ इन होतोय. त्यामुळे शेवटच्या चेंडूपर्यंत तिसरा संघ कोणता हे आगरी प्रीमियर लीग 2025च्या ब गटामध्ये आपल्याला समजणार नाही. इथे जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न केला होता. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक झेल सुटलेला आहे. मैदानाच्या आतमध्ये काय घडतंय? डोक्यावर हात देऊन आता काहीही होणार नाही, कारण तानसा किंग संघाचे पाठीरागे सुद्धा खूप जोशात असतील की हा झेल घेतल्यानंतर आपण जल्लोष साजरा करूया, परंतु ऐन वेळी शेवटच्या क्षणी झेल सुटलेला आहे. मोठा फटका खेळण्याचा नक्कीच प्रयत्न केला होता आणि एक सोपा झेल होता, असं नाही की कठीण आहे. क्षेत्ररक्षक वाट बघत होता चेंडूची आणि 1 2 3 4 आणि 5व्या वेळी तो चेंडू जमिनीवर पडतोय. धावसंख्या आपण बघितली तर 32 धावा, 3 षटकांचा एकंदरीत खेळ होतोय. आता आम्हाला दर्शवतील साहिल पाटील आणि मेहुल पाटील हे दोघे आहेत की 18 चेंडूमध्ये 43 धावांचं लक्ष आहे. बघा ऑन स्क्रीन तुम्हाला बघायला मिळतात 18 चेंडू आणि 43 धावा. एका बाजूने आपण बघतोय या तानसा किंगचा लोगो, दुसऱ्या बाजूने GT11 विश नेटवर्कच्या माध्यमातून आपण बघतोय ही स्पर्धा लाईव्ह. या स्पर्धेमध्ये जोडलेल्या प्रेक्षकांचं आम्ही सहर्ष स्वागत करीत आहोत. चला प्लीज थोडीशी घाई करा मित्रांनो, कारण 3 षटकांचा वेळ आपल्याकडे आहे आणि या सूर्यप्रकाशामध्येच ही 3 षटकं फेकून झाली पाहिजेत. या वेळेला आपण बघतोय 18 चेंडू 43 धावा. सगळ्यात जास्त टेन्शन विशाल पाटील यांच्या चेहऱ्यावर आपल्याला बघायला मिळतोय. राईट आर्म ओव्हर द विकेट. गोलंदाजी ट्रॅकवर रोहिदास किडी. रोहिदास किनी राईट आर्म राऊंड द विकेट मारा करण्यासाठी सज्ज होताना बघायला मिळतोय. पंचांच्या उजव्या बाजूने हा गोलंदाज सज्ज झालाय मारा करण्यासाठी. विश नेटवर्कच्या माध्यमातून जे श्रोते जोडले गेले त्या स्पर्धेला त्यांचा आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. रुपेशजी पाटील साहेब आपण कुठे असतील तर मुख्य मंचावर यायचं आहे. यावेळेला हलक्या हाताने चेतनने चेंडूला सन्मान दिला. एक धाव पूर्ण केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न असेल. गुड रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला बघायला मिळते आणि या 2 धावेनंतर धावसंख्या आपण बघितली तर 34 धावा. 34 रन्स ऑन द बोर्ड. सामन्याचं समीकरण आता आहे 41 धावांचं लक्ष समोर असेल. 17 चेंडू 41 धावा. 17 मध्ये 41. काय जबरदस्त आपण बघतोय सामना रंगताना मैदानाच्या आतमध्ये. या वेळेला बघा चुकी होते चेतन कडून सुद्धा. इथे चेतन पेक्षा जास्त चुकी झाली ती दीपेश पाटील यांच्याकडून. चेंडू हातामध्ये आला असता, बायचा इशारा येतोय पंचांचा, चेंडू हातामध्ये आला असता, एष्ट्यांचा वेध घेतला असता तर चेतन माघारी गेला असता. चेतन माघारी गेला म्हणजे 50% सामना तुम्ही आपल्या खिशामध्ये घातला असं समीकरण आहे आजच्या घडीला. परंतु इथे चेतनचा जो गडी बाद होणार होता तो राहिलेला आहे. 16 चेंडू 40 धावांचं लक्ष समोर आहे. गोलंदाजी मार्कवर रोहिदास किणी चांगली गोलंदाजी करतोय. नॉन स्ट्राईक एंडला चेतनला जास्तीत जास्त ठेवण्याचा प्रयत्न दिसतोय. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. यावेळेला त्रिफळाची बघा एका एंडने धावा येतात परंतु दुसऱ्या एंडने मात्र
एकामागून एक गडी बाद होताना आपल्याला बघायला मिळतात. 15 चेंडू आणि 40 धावांचं लक्ष समोर असेल. या ऐकूया आपण एक सुमधुर गीत. थँक्यू डीजे, थँक्यू. अध्यक्ष अभिजित किणी दादाच्या दमलई नावात, अध्यक्ष अभिजित किणी दादाच्या दमलई नावात. थँक्यू डीजे, थँक्यू. चला 15 चेंडू आणि 40 धावांचं लक्ष समोर असताना अजिंक्य गरत पारगावचा हा एक स्टार खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळतोय. हितेश पाटील सफाळीचा हा एक स्टार अष्टपैलू खेळाडू आपल्याला ऑन स्क्रीन बघायला मिळतोय. 15 चेंडू आणि 40 धावा. गोलंदाजी मार्कवर आपल्याला बघायला मिळेल. 15 मध्ये 40. दोन्ही संघांचं लक्ष या सामन्यावर लागलं असेल, दोन्ही पाठीराख्यांचं लक्ष लागलं असेल. यावेळेला अजिंक्य गरजच्या बॅटमधून एक धाव येताना आपल्याला बघायला मिळते. क्षेत्ररक्षण होईल, चेंडूला फेकलं जाईल तोपर्यंत एक धाव पूर्ण केली जाते आणि ह्या एका धावेने धावसंख्येचा आपण विचार केला तर धावसंख्या जाऊन पोहोचते 36 या धावसंख्येवर. 14 चेंडूमध्ये 39 धावांचं लक्ष समोर आहे. 14 मध्ये 39. चेतन पाटील जोपर्यंत मैदानात आहे तोपर्यंत राही फायटर्स माकणेचे खेळाडू श्वास रोखून आहेत. यावेळेला सुरेख फटका आहे. इनफिल्डच्या वरून चेंडू निघून जातोय सीमारेषा पार. चौकार. 4 धावा येतात. आता 13 चेंडू आणि 35 धावांचं लक्ष समोर. 13 मध्ये 35. काही सामना रंगतदार स्थितीमध्ये बघायला मिळतोय. संध्याकाळचं सत्र आहे परंतु प्रत्येक प्रेक्षकांचं लक्ष लागलेलं आहे या सामन्याकडे. ज्या अनुषंगाने चेतन फलंदाजी करतोय, GT11 माकणे संघ 35 चेंडूंमध्ये हा सामना जिंकतोय तर राही फायटर माकणे संघ इन होतोय नंबर 3 ला. आणि जर 36 चेंडू मध्ये 75 धावा करतोय तर तानसा किंग संघ हारून सुद्धा नंबर 3 ला राहील. गोलंदाज यावेळेला हलक्या हाताने चेतनने एक धाव घेतले म्हणजे आता 12 चेंडू आणि 34 धावांचं लक्ष आहे. स्ट्राईक स्वतःकडे ठेवलेले आहे. मैदानात दोन्ही संघांवर थोडंसं टेन्शन आलं असेल. विश्वास पाटील थोडेसे नाखुश आहेत. काहीतरी आपल्या खेळाडूंवर ते थोडेसे चिडलेले आहेत कारण चुका होतात. जेल सुटलेत. क्षेत्ररक्षणामध्ये थोड्याशा चुका झाल्या कारण विश्वासला माहिती आहे इथून जर आपण हरलो तर मात्र आपल्या बॅगा पॅक कराव्या लागतील. आणि एक आयकॉन खेळाडूच्या लेवलचा हा खेळाडू आहे. खूप मेहनत घेतोय. आज सकाळच्या सत्रामध्ये आपण बघितलं तर रेल्वेकडून खेळून सुद्धा आलेला आहे. इथे त्याला अंतिम 3 मध्ये पोहोचण्यासाठी धडपड सुरू दिसते आपल्याला मैदानाच्या आतमध्ये. चला प्लीज गोलंदाज तयार राहायचे. लगेच 12 चेंडू आणि विजयासाठी 34 धावा. तर एका बाजूने आयकॉन खेळाडू मोहित मडवी तर दुसऱ्या बाजूने आयकॉन खेळाडू चेतन पाटील ज्याच्या नावावर या स्पर्धेमध्ये 150 पेक्षा जास्त धावा झालेल्या आहेत. ऑरेंज कॅप ज्याच्या डोक्यावर आहे आणि या अग्री प्रीमियर लीग इतिहासात तब्बल 2 वेळा सामना मालिकावीर पुरस्काराचा मानकरी ठरलेला आहे चेतन पाटील. तोच चेतन समोर आहे. तर एका बाजूने आपण बघतोय मोहित मडवी. 12 मध्ये 34. 12 चेंडू 34 धावा. चला घाई करा, अंधार पडत चाललाय. प्लीज थोडीशी घाई करा मित्रांनो. खास करून मी तानसा किंगच्या खेळाडूंना विनंती करेन. 12 चेंडू आणि 34 धावा. तानसा किंग वर्सेस आपण बघतोय GT11 माकडे. हा सामना आपल्याला बघायला मिळतोय. लगातार 2 षटकार अंकुश पाटील माकडे यांच्याकडून आपण बघतोय 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. त्यानंतर हर्ष पाटील उमरुळ यांच्याकडून आपण बघतोय अवधूतसाठी क्षेत्ररक्षण केलं तरी 500 रुपये. यावेळेला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. दीपेश पाटील प्रयत्न करतायत जेलपर्यंत पोहोचण्याचे परंतु अक्षय सरपाड्याचा हा खेळाडू जोपर्यंत क्षेत्ररक्षण करेल फेकेल तोपर्यंत 2 धावा पूर्ण झालेल्या आहेत. आता इथून चेंडू शिल्लक आहेत 11 आणि विजयासाठी 32 धावांचं लक्ष समोर आहे. 11 चेंडू 32 धावा जर बघायला गेलो तर खूप धावा आहेत परंतु चेतन समोर आहे. 11 चेंडू मध्ये त्याला फक्त 5 षटकार मारायचे आहेत असं वाटतंय कारण ज्या पद्धतीने तो फॉर्म मध्ये आहे, लय मध्ये आहे या APL सीझन 8 मध्ये तर ह्या धावा होऊ शकतात असं म्हणायला हरकत नाही. 11 मध्ये 32. पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर परंतु एका बाजूने मोहित मडवी सुद्धा तेवढाच ताकदीचा गोलंदाज आहे. यावेळेला सुरेख फटका आहे. चेंडू इनफिल्डच्या वरून बॅकवर्ड पॉइंट कडे निघून जातोय. 1 बाउन्स 2 बाउन्स. चेंडू क्षेत्ररक्षण
होऊ शकतो का, परंतु नाही. 4 धावा येतात आणि चौकारानंतर धावसंख्या आपण बघितली तर आता समीकरण बदललंय. 28 धावांची गरज आहे 10 चेंडू मध्ये. 10 चेंडू आणि 28 धावा. 10 चेंडू 28 धावा. 2 चेंडू राखून, जर एक चेंडू राखून जरी विजय झाला तरी सुद्धा तांसा किंग हा संघ बाहेर जातोय. परंतु शेवटच्या चेंडूवर एका धावीची समजा गरज असली आणि एक धाव ती घेतली तरी सुद्धा तांसा किंग संघ इन होतोय. पुन्हा एकदा गोलंदाज. यावेळेला रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न. इथे जोरदार लाऊड अपील. पंच मात्र तटस्थ आपल्याला बघायला मिळतात. चेंडू निघून जातोय दीपेश पाटील यांच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूने या चेंडूची सांगता होते. कुठल्याही प्रकारचं मात्र एज वगैरे लागली नाही. चेंडूचा आणि बॅटचा कुठल्याही प्रकारे संपर्क नाही. रिप्ले मध्ये बघितलं आणि चेंडू निघून जातो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. 9 चेंडू 28 धावा. पुन्हा एकदा मोहित. या वेळेला चेतन पाटीलच्या बॅट मधून चेंडू निघून जातोय 6 धावांकरिता. आता 8 चेंडू आणि 22 धावांचं लक्ष समोर असेल. 9 चेंडू साठी मात्र इथे रिव्ह्यूची मांग केलेली आहे, ती म्हणजेच फलंदाजी करणारा GT11 या संघाने ओव्हर स्टेपिंगचा नो बॉल. तर बघूया तिसरे पंच आमचे आशुतोष व्यवहारे सर दर्शवतात. डिसिजन पेंडिंग आहे. नो चेंडू आहे आणि रिव्ह्यू सक्सेसफुल झालेला आहे. 9 + 6 म्हणजे आता 10 चेंडू आणि माफ करा 8 चेंडू 22 समीकरण होतं, तिथे 9 चेंडू आता 21. 9 चेंडू आणि 21 धावा. विशाल पाटील हात जोडून या मुख्य मंचावर आहे. अजूनपर्यंत धगधग आहे, ती काही केल्या कमी होत नाही. 9 चेंडू 21 धावा. समीकरण बदललेलं आहे, थोडस सोपं झालंय GT11 मागणीसाठी. वडीला आपण बघतोय फ्री हिटचा इशारा होता. लाऊड अपील सुद्धा आपल्याला बघायला मिळालं. फ्री हिट होता. लेग बायचा इशारा येतोय पंचांकडून. धावसंख्या 1 ने पुढे सरकते. आता चेंडू शिल्लक आहेत 8 आणि विजयासाठी 20 धावांचं लक्ष समोर आहे. 8 मध्ये 20 हे 2 चेंडू खूप निर्णायक आहेत. खूप म्हणजे खूपच. कारण या 2 चेंडूंवर अजिंक्य करत आहे. इथे एखाद विकेट जातोय तर तांसा किंग पुन्हा एकदा हावी होऊ शकते. कारण शेवट 8 चेंडू मध्ये 20 धावा. शेवटच्या षटकामध्ये जर 18-20 धावा राहिल्या तर दोघांसाठी मात्र समान संधी असेल. इथे आदित्य बघा क्षेत्ररक्षण करतोय. चेंडूला फेकेल तोपर्यंत एकच धाव मिळते आणि एका धावेने धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या आता 7 चेंडू आणि 19 धावा. हा चेंडू निर्णायक चेंडू असेल या सामन्यातील, कारण मोहित मडवीचा हा चेंडू आहे. चेतन पाटील षटकारासाठी जाईल, चौकारासाठी जाईल की फक्त सिंगल घेऊन स्ट्राइक आपल्याकडे ठेवेल. 6 मध्ये 18 पुन्हा एकदा मात्र सामना बॅलन्सिंग बघायला मिळेल. परंतु 6 मध्ये जर 13 राहिल्या तर मात्र सामना GT11 मागणे संघाकडे झुकताना बघायला मिळेल. 7 चेंडू 19 धावा. या वेळेला हेलिकॉप्टर शॉट खेळण्याचा प्रयत्न. चेंडू निघून जातोय निर्धाव. बघा सामन्यामध्ये पुन्हा एकदा ट्विस्ट निर्माण झालंय. एक षटकारानंतर असं वाटलं होतं की GT11 पूर्णपणे या सामन्यावर हावी झालाय, परंतु इथे आता हा चेंडू ज्या पद्धतीने मात्र निर्धाव फेकला गेलाय, स्ट्राइकला आता अजिंक्य येईल. म्हणजे एक चेंडू अजिंक्य खेळेल जर स्ट्राइक चेतनला द्यायची असेल तर. मोठा फटका जर पहिल्या चेंडूवर आला तर मात्र सामन्याचं समीकरण परत बदलू शकते. 6 चेंडू आणि विजयासाठी 19 धावांचं लक्ष आहे. चला घाई करा प्लीज. 6 चेंडू मध्ये 19 धावा. या 5 चेंडू मध्ये जर ह्या 19 धावा निघतात तर राही फायटर माकणे हा संघ अंतिम 3 मध्ये बघायला मिळेल. आणि ह्याच धावा जर 6 चेंडू मध्ये 19 धावा जर पूर्ण केल्या तर तांसा किंग हा संघ अंतिम 3 मध्ये बघायला मिळेल. परंतु 6 चेंडू मध्ये 19च्या जागी 20 धावा जरी झाल्या तर मात्र पुन्हा एकदा तांसा किंग बाहेर जातोय आणि राही फायटर मध्ये येतोय. तर ही एक खरोखरच डोकं दुखवणारं हे गणित आहे. इथून
प्रत्येक चेंडूवर मात्र समर्थकांची हालचाल आपल्याला बघायला मिळेल. चला प्लीज थोडी घाई करा. 6 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. विजयासाठी 19 धावांचं लक्ष समोर आहे. 6 मध्ये 19 आल्या तर GT11 माकणे संघ विजयी होतोय, परंतु राही फायटर माकणे संघाचं आव्हान संपुष्टात येते. परंतु 5 मध्ये 19 आल्या तर GT11 संघ विजयी होतोय आणि तांसा किंग बाहेर जातोय. परंतु 6 मध्ये 19 आल्या तर तांसा किंग इन मध्ये येतोय आणि 6 मध्ये 20 झाल्या तरी सुद्धा तांसा किंग बाहेर जातोय. म्हणजे तांसा किंगला 6 मध्ये 19च द्यायचे आहेत. 19च्या वर एकही धाव जरी दिली 6 चेंडू मध्ये तर तांसा किंग संघाला 1 वर्षाची वाट पाहावी लागेल आगरी प्रीमियर लीग मध्ये खेळण्यासाठी. गोलंदाजी ट्रॅकवर या वेळेला सुरेख फटका आहे. झेल झाला तर मात्र चेतन स्ट्राईक पासून लांब राहील आणि तेच झालं इथे. 5 चेंडू विजयासाठी 19 धावा. 5 चेंडू आणि 19 धावा. नवीन बॅटर जरा थोडी घाई करायची आहे मैदानाच्या आतमध्ये येण्यासाठी. ओमकार आहे गोलंदाजी ट्रॅकवर. बघा ओमकारचं सुद्धा मी कौतुक करेन कारण त्याने आउटसाइड दी ऑफ स्टंप मारा केला होता. चेंडू टप्पा पडल्यानंतर पूर्णपणे बाहेरच्या बाजूने निघाला आणि त्याचंच कारण आपण बघतोय की जो फटका षटकारासाठी जाणार होता तो फटका झेल देऊन बाद झाला. इथे आपण बघतोय अभिजित किनी सरांना खुश आहेत. त्याच्यानंतर सचिन गावड उमरोडीवरून तिथे काहीतरी समजवताना आपल्याला बघायला मिळतात. धनेश चौधरी सासूरवाडीची टीम आहे त्यामुळे सचिन गावड खुश आहेत. लाईट बंद करा. लाईट. धन्यवाद. तर धावसंख्येचा आपण विचार केला तर आता 5 चेंडू आणि 19 धावा. कोण अंतिम 3 मध्ये येईल? तांसा किंग की राही फायटर माकणे? उत्सुकता शिगेला पोहोचले. 5 चेंडू आणि 19 धावांची गरज. 5,000 रुपयाचं कॅश प्राइज दोन्ही संघांसाठी लागलेला आहे. यावेळेला उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू आहे. वाईट बॉलचा इशारा. बघा ही चुकी ओमकार कडून होते. कदाचित हा जर वाईट बॉल नसता तर इथे आपण बघतोय तर समीकरण वेगळं असतं. आता 5 चेंडू 18 धावा. समोर चेतन आहे. 5 चेंडू आणि 18 धावा. समोर चेतन पाटील सरपाडा या स्पर्धेतील ऑरेंज कॅप होल्डर आहे. या स्पर्धेत सगळ्यात जास्त धावा ज्याच्या नावावर आहेत तो चेतन आपण बघतोय मैदानाच्या आतमध्ये आणि मैदानाच्या बाहेर जो चेतन चाललाय त्याच्या नावावर या स्पर्धेमध्ये सगळ्यात जास्त विकेट आहेत. पर्पल कॅपचा होल्डर आपण बघतोय. तर एका बाजूने आपण बघतोय कृणाल पाटील पारगावचा हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये येते. नॉन स्ट्राईक एंडवरच राहण्यासाठी आला आहे कारण स्ट्राईक तर 5च्या 5 चेंडू मध्ये चेतन स्वतःकडे ठेवील यात काही शंका नाही. 5 मध्ये 18 करायच्या आहेत. पाच चेंडू 18 धावा. प्रेक्षकांची लक्षणीय संख्या सगळ्यांचं लक्ष वेधून घेते. या वेळेला मोठा फटका. विशाल पाटील ची धगधग थोडीशी वाढलेली आहे. आता 4 चेंडू मध्ये 12 धावांची गरज आहे. जर 4 मध्ये 12 तरी साहेब जर या चेंडूवर एखाद डॉट चेंडू येतोय परत षटकार येतोय परत डॉट येतोय तर मात्र फक्त चेंडू फेअर डिलिव्हरी टाकायची आहे. 1 चेंडू 6 धावा असल्यावर. परंतु जोपर्यंत चेतन आहे विशाल पाटील थोडासा खुश असेल की चेतन या धावा करू शकतोय. परंतु 4 मध्ये 12. 4 मध्ये 2 षटकार मारायचे आहेत. होतील का हे षटकार हे बघणं सुद्धा महत्वाचं असेल कारण ओमकार आहे एका बाजूने. गोलंदाज चांगला जरी असला गोलंदाजाकडे व्हेरिएशन जरी असलं तरी समोर जो बॅटर आहे तो 2 वेळा मॅन ऑफ द सिरीजचा पुरस्कार मिळवलेला आहे आणि या स्पर्धेमध्ये सर्वाधिक धावा ज्याच्या नावावर आहेत तो आहे. यावेळेला बघा फसवलेलं होतं थोडंसं. दुसऱ्या धावेचा नक्कीच प्रयत्न असेल आणि यावेळेला 2 धावा पूर्ण होताना आपल्याला बघायला मिळतात. 3 चेंडू 10 धावा. 3 मध्ये 10. सामना रफ अँड टफ बघायला मिळतोय. बघा 3 चेंडू या अ गटातून ब गटातून हा शेवटचा सामना आहे. शेवटचे 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे तरी सुद्धा तिसरा आपल्याला संघ सापडलेला नाही. ही खरी रंगत आहे. ही खरी मजा आहे आगरी प्रीमियर लीगची. 3 चेंडू आणि विजयासाठी 10 धावांचं लक्ष समोर आहे. 65 वर 5 ही स्थिती आपल्याला मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळते. 3 चेंडू विजयासाठी 10 धावा. 3 चेंडू आणि 10 धावा. या वेळेला 2 मध्ये 10. आता दोन्ही षटकार मारायचे आहेत. राही फायटर माकणे या संघाला जर नंबर 3 वर राहायचं असेल तर चेतनला 2 चेंडू मध्ये 2 षटकार मारायचे आहेत
आणि 2 चेंडूवर 1 षटकार 1 चौकार जरी आला तरी तानसा किंग हा संघ मात्र अंतिम 3 मध्ये बघायला मिळेल. पण याच चेंडूवर षटकार आला तर विश्वास पाटील आणि मोहित मडवी यांचं टेन्शन वाढवणारा हा षटकार असेल. फक्त हाच चेंडू निर्णायक असू शकतो या सामन्यात आणि यांचं अस्तित्व टिकवण्यासाठी तानसा किंगचं. या चेंडूवर चौकार आला तर शेवटचा चेंडू फक्त फेअर डिलिव्हरी करायचा आहे, तरी सुद्धा तानसा किंग संघ अंतिम 3 मध्ये बघायला मिळेल. 20 चेंडूमध्ये 45 धावांची खेळी. दुसरं अर्धशतक लागतंय का बघूया चेतनचं. या वेळेला चौकार आलाय की काय, परंतु क्षेत्ररक्षक आहे तैनात. इथे तानसा किंग संघाचे विजयाचे दरवाजे सुद्धा खुल्ले झालेले आहेत. इथे 1 चेंडू आणि 8 धावा. इथून फक्त नो आणि वाईड हे तुम्हाला टाळावं लागेल. वैभव पाटील बहाडोली हे सुद्धा खुश झालेले आहेत. तिथे वैभव घरत सफाळ्यावरून तिथे उपस्थित झालेत. योगेश पाटील, निखिल पाटील टेंभोडे काय जल्लोष करतायत तानसा किंगचे खेळाडू आपण बघतोय. 1 चेंडू आणि 8 धावा. 5,000 रुपयाचं कॅश प्राइज आणि पूर्णपणे चेहऱ्यावर नामुष्की बघायला मिळते विशाल पाटील यांच्या. गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर वाईड नो. पुन्हा एकदा राही फायटर माकण्याला सामन्यात आणेल या स्पर्धेमध्ये. त्यावेळेला आपण बघतोय मागच्या वर्षी 3 चेंडू 10 धावा. समोर गोलंदाज होता राहुल पाटील चिंटू आणि समोर फलंदाज होता अमित पाटील आणि त्याने ते 2 षटकार हेलिकॉप्टर शॉट काय जबरदस्त मारले होते. त्याची आठवण करून देणारा हा क्षण होता चेतन पाटील. परंतु चेतन पाटील इथे मात्र थोडेसे अपयशी ठरले. परंतु काय जबरदस्त इनिंग खेळली चेतनने आणि आपल्या संघाला मात्र विजयापासून दूर ठेवलं. परंतु प्रेक्षकांची मनं जिंकली. इथे तानसा किंग खरं